पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याऐवजी गिरगाव येथील नाना चौकात असणाऱ्या सर्वोदय आश्रमात काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुक्काम केला। रात्रभर ते जमिनीवर झोपले, त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं। जिथे नवे प्रदेशाध्यक्ष एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये राहतील अशी अपेक्षा होती, तिथे त्यांनी सर्वोदय आश्रमात राहणं पसंत केलं। तर यासंबंधी विचारलं असता, मी नेहमीच सर्वोदय आश्रमात थांबत आलोय। मी जमिनीवरचा कार्यकर्ता असल्याने मला नेहमीच सर्वोदय आश्रम भावत आला आहे, असं ते म्हणाले आहेत। म्हणूनच नेमकी ही सर्वोदय चळवळ, सर्वोदय आश्रम काय आहे ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। हर्षवर्धन सपकाळ यांनी आज प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला आहे। त्यासाठी ते काल सोमवारी मुंबईत दाखल झाले होते। यावेळी त्यांनी कोणतेही 5 स्टार हॉटेल न निवडता गिरगाव येथील नाना चौकात असणाऱ्या सर्वोदय आश्रमात मुक्काम केला। प्रदेशाध्यक्ष म्हटलं की पक्षाची संपूर्ण यंत्रणा, सर्व सुखसोयी त्यांच्या हाताशी असल्याचं पाहायला मिळतं, पण याचा कोणताही वापर न करता सपकाळांनी त्यांचा साधेपणा जपला आहे। गेल्या काही वर्षांमध्ये घराणेशाही आणि तालेवार नेत्यांचा पक्ष अशी प्रतिमा तयार झालेल्या काँग्रेस पक्षात झालेला हा बदल सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे। तर नवीन प्रदेशाध्यक्षांमुळे काँग्रेस पक्षात चांगले बदल घडणार असल्याची चर्चा सुरू आहे, ज्याचं कारण आहे सर्वोदयी नेता अशी हर्षवर्धन सपकाळ यांची ओळख। सर्वोदयी असणारे हर्षवर्धन सपकाळ त्यांची जात व धर्म मानवता असल्याचं सांगतात, त्यामुळे त्यांचा चेहरा हा कोणत्याही एका जातीशी किंवा धर्माशी जोडता येत नाही। पण हे सर्वोदय म्हणजे काय असतं ते पाहूयात। सर्वोदय हा एक संस्कृत शब्द आहे, ज्याचा अर्थ सर्वांची प्रगती असा होतो। महात्मा गांधींनी जॉन रस्किन याच्या राजकीय अर्थव्यवस्थेवरील टीका अनटू दिस लास्ट च्या 1908 च्या अनुवादात या शब्दाचा वापर केला होता। तसेच गांधींनी हा शब्द त्यांच्या स्वतःच्या राजकीय तत्वज्ञानाच्या आदर्शासाठी वापरला होता। पुढे गांधीवादी स्वातंत्र्योत्तर भारतातील सामाजिक चळवळीचे नाव म्हणून या शब्दाचा स्वीकार केला गेला। विनोबा भावे गांधीजींनी कल्पना केलेल्या समाजाला चालना देण्यासाठी काम करत राहिले आणि त्यांच्या या प्रयत्नांना सर्वोदय चळवळ म्हणून ओळखले जाऊ लागले। विनोबा भावे, जयप्रकाश नारायण, दादा धर्माधिकारी, रविशंकर महाराज, धीरेंद्र मुजुमदार, शंकरराव देव, के.जी. मुश्रूवाला यांसारख्या अनेक सर्वोदय कार्यकर्त्यांनी 1950 आणि 1960 च्या दशकात भूदान आणि ग्रामदान चळवळींसह लोकप्रिय स्वयं संघटनाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेतले। या नेटवर्क मधून आलेले अनेक गट आजही भारतात स्थानिक पातळीवर कार्यरत आहेत, तर अनेक ठिकाणी सर्वोदय आश्रम सुद्धा उभारले गेलेत। सर्वोदय हा समतावादी समाज व्यवस्थेचा आधार मानला जातो। ग्रामीण विकास, शाश्वत विकास आणि सामाजिक न्याय यामध्ये सर्वोदय विचारधारा महत्त्वाची भूमिका बजावते। थोडक्यात सर्वोदय म्हणजे संपूर्ण समाजाच्या कल्याणासाठी केलेला प्रयत्न, जो न्याय, समता आणि स्वावलंबनाच्या तत्वांवर आधारित आहे। आणि याच सर्वोदयी चळवळीत हर्षवर्धन सपकाळ काम करतात, ज्याचा फायदा आगामी काळात प्रदेशाध्यक्ष म्हणून काँग्रेसला वाढवताना होणार असल्याचा अंदाज आहे। तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।